काय किती वाजले? कुठे कुठे त्या? अरे हो हो येतील. ऐक ना, तू आज विचारणार आहेस ना नक्की? ऐक ना, त्याला असंही सगळं ऐकू येतंय. तू नीट बोल. तू नक्की विचारणार आहेस ना? खरं सांगू का, मला खूप दडपण आलंय. म्हणजे असलेली नाती मला जपता येतात चंद्या, पण इतकं महत्वाचं नातं आता सुरू करायचं म्हणजे खरंच दडपण आलंय. अरे येणारच. तुला सांगतो, प्रपोज करणं खरंच कठीण आहे. म्हणून आपण पळपुटेपणा करायचा नाही, प्रयत्न करत राहायचे. अरे जे होईल ते होईल. काय हेच वाक्य मी स्वतःला 100 वेळा ऐकवलंय सकाळपासून. अरे मग डन. मला एक सांग, तू तिला डिनरला वगैरे नेऊन विचारण्यापेक्षा तू हे असं एवढ्या सगळ्या गर्दीत काय विचारतोयस? कारण लग्न म्हणजे फक्त 2 लोकांचं नातं नाही चंद्या, 2 परिवारांचं एकत्र येणं आहे. आणि आपले परिवार म्हणजे तिची आई, तिची मुलगी, आपल्याकडे सचू, वल्ली, आप्पा, आपली माई मावशी, सगळ्यांची तयारी असायला हवी या नात्याला. त्यामुळे एकांतात त्यांनी मला आणि मी त्यांना हो म्हणणं पुरेसं नाहीये चंद्या. म्हणजे तुला 3 प्रपोज मारायचे, एक आजीला, एक आईला आणि एक मुलीला. काय रे, काय झालं हसायला? नाही काही नाही. आंबा फेकून मार ना चंद्या. मित्र आहेस का कोण आहेस तू? टेन्शन कमी करायचं सोडून टेन्शन वाढवतोस. सॉरी. अरे खरंच कान पकडून सॉरी. तू आहेस ना माझ्या पाठीशी. आहे मी तुझ्यासोबत. खरं तर त्यातच टेन्शन आहे. काकू, मी तुमच्या मुलीचा मित्र सौरभ पटवर्धन. कॉलेजपासून तुमच्या मुलीवर प्रेम करतो. कॉलेजमध्ये असताना तिला चोरून बघायचो, तिचा पाठलाग करायचो. तिने एकदा हसावं यासाठी काय वाटेल ते करायला तयार होतो मी आजही. गेल्या काही महिन्यात माझी खात्री पटली की मी तिच्या सहवासात जितका आनंदी होईल तितकीच आनंदी तीही माझ्या सहवासात होणार आहे. कॉलेजमध्ये सांगायचं राहून गेलं. पुढाकार घ्यायला थोडा उशीर झाला मला, पण माझं अजूनही खूप प्रेम आहे तुमच्या मुलीवर. 22 वर्ष वाट बघावी इतक्या खोलवर रुतली ही भावना माझ्या मनात. तुमची मुलगी कॉलेजमध्ये जशी टापटेप हायफाय होती तसा मी नाहीये. मी खूप साधा माणूस आहे. माझ्या गरजा फार कमी आहेत, पण माझी सुखाची व्याख्या फार स्पष्ट आहे काकू. आज मी तिला लग्नासाठी मागणी घालणार. तुमचा मला पाठिंबा आहे ना? हो काकू, अहो हो म्हणा ना. अहो सौरभ खरा मित्र आहे. आणि हो, तुम्हाला वाटतो तसा घाबरट नाहीये बरं का तो. हा, तुम्ही जर त्याच्यातला पट्या जागा होताना जर कधी बघितलं ना तर 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 तुम्हालाही छान वाटेल. अहो प्लीज हो म्हणा ना. त्याच्या भावना खूप निरपेक्ष आहेत हो.
तुम्ही कितीही शोधलं ना काकू, तरी माझ्या दादा इतका चांगला माणूस सापडणारच नाही तुम्हाला. प्लीज द्या ना परमिशन. हरकत नाही काकू. आज मी ठरवलं होतं की परिणामांचा विचार न करता मनात जे आहे ते स्पष्टपणे बोलून टाकायचं. पण म्हणून तुमचा होकार गृहीत धरणं चुकीचं आहे काकू. थांबेन मी अजून. गेली 22 वर्ष थांबलो, अजून काही वर्ष थांबले. पण आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन तुमच्या सगळ्यांच्या साथीशिवाय, तुमच्या संमतीशिवाय मी कोणतेही पाऊल उचलणार नाही काकू. इथेच तर चुकतोयस ना तू ठोंब्या. किती दिवस करणार आहेस सगळ्यांचा विचार? आणि किती दिवस तुझ्या आनंदाला मागे सारून ठेवणार आहेस? आता माझी परवानगी मागू नकोस. ठणकावून सांग मला. माझं प्रेम आहे तुमच्या मुलीवर आणि तुम्ही नाही म्हणालात तर मी तिला पळवून देईन. होऊन जाऊ दे. हे बघ, अनु तुला हो म्हणेल का नाही म्हणेल ते सगळं नंतर. पण असं झकास प्रपोज करणार असशील ना तर मीच म्हणेन तुला, माझा हरवलेला मुलगा तुझ्या रूपात मला परत मिळू दे रे बाबा. पट्या, आय लव्ह यू. काकू, आय लव्ह यू टू. लाजल्या? माई मावशी, अगं काय झालं? माई मावशी कुठे आहेत? त्या सुद्धा गेल्या हापूस पार्टीला. अरे यार, वॉशिंग मशीन वगैरे काही नाहीये का आपल्याकडे? काय? वॉशिंग मशीन, कपडे धुवायचं. नाही नाही, आम्ही स्वतः कपडे धुतो. ब्रशने घासतो, पाण्यात बुचकळतो आणि वाळत घालतो. देवा, तर मी काय करू? आई ग, तुला सवय असेल ना, आई ही सगळी कामं करत असेल ना. हो, माझ्या रूम मध्ये इस्त्री करून असायचे माझे कपडे. आजीचं काम होतं ते. व्यवस्थित ती प्रत्येकाचे कपडे कलेक्ट करायची, इस्त्रीला टाकायची आणि मग ज्याचे त्याचे कपडे त्याच्या रूम मध्ये जायचे. आई ग, तुला खूप सवय असेल ना आजीची आणि आईची. पण काय ग, त्या दोघेही तुला विसरल्या आहेत का? एक मिनिट, त्या विसरल्या वगैरे काही नाहीये ना मला. मी घर सोडून आली. नाही, बरोबर आहे, तू घर सोडून आलीस कारण तुला स्वतःला सिद्ध करायचंय ना. बापरे, म्हणजे आता बघ ना, सिद्ध करण्याच्या नादात तू किती कष्ट करतेस, या वाड्यात राहतेस, स्वतःचं जेवण वाढून घेतेस आणि त्या बसल्यात पार्टी करत. मी म्हंटले ना, मला नाही फरक पडत या गोष्टीने. अगं, तुला फरक पडत नाही पण त्यांना तर फरक पडायला हवा ना. आता मला सांग, इतके दिवस तू या वाड्यात आहेस, त्यांनी एकदा तरी विचारपूस केली तुझी? आता वाड्यातले सगळे गेलेत त्या हापूस पार्टीला, माई मावशी सुद्धा इकडे नाहीये. मग राधाच्या जेवणाचं काय, असा प्रश्न नाही पडला तुझ्या आईला? तसंही मला सवय होती ना स्वतःची स्वतः वाढून घ्यायची तिथे. मम्मा तर कायम बिझी असायची. अच्छा, कशात बिझी असते आई? कशात म्हणजे काय, कामात. अच्छा, मला वाटलं नवीन मित्र झालाय त्याच्यात. कोण नवीन मित्र? मम्माला खूप मित्र आहेत बरं का, प्रचंड सोशल आहे ती. नाही, तशी आहे तुझी आई, जे काय ते. पण ती वरच्यावर सगळ्यांना भेटते, त्यांना भेटायला जाते का? त्यांच्या वाढदिवसाला 12 वाजता केक घेऊन जाते का? त्यांना
ऑफिसमध्ये सोडायला जाते का, आणायला जाते का? नाही, म्हणजे सौरभ भाऊजी स्पेशल आहेत. असं काहीही नाहीये बरं का. नाही, तसं नसेल तर ठीकच आहे. पण मला सांग, एकमेकांना फोन करणं, मेसेज करणं, एकमेकांना भेटणं, खुदखुदू हसणं, एकमेकांची बाजू घेऊन भांडणं, या वयात हे सगळं बरं दिसतं का? मला तरी काही बरं वाटत नाही बाबा. आता त्यात तू सुद्धा घरी नाहीयेस ना, म्हणल्यावर सौरभ भाऊजींना जर घरी बोलवायचं असेल तर फार विचारही करावा लागणार नाही. आणि 40 नंतर कसं आहे ग, एकमेकांचा सहवास हवा असेल तर घर बरं पडतं ना, एकांतपणा मिळतो. म्हणजे आपल्यात आता हा विषय निघाला म्हणून मी हे सगळं बोलते. हा, मला तरी हे सगळं फार विचित्र वाटतंय बाबा. आता तू बघून घे काय करायचं ते. बाजू ना चंद्या. आल्या मावशी, मी अनामिका आल्या. अगं बाई, सचू पेट्या लपव. अरे चंद्या, पाणी इकडे टाक. सचू लवकर पेट्या लपव. चंद्या पाणी टाक. अरे इकडे टाक चंद्या. चंद्या पाणी. अरे इकडे टाक. मावशी लक्ष ठेवा. ठेव ना. तुम्ही काय चालवले? पेट्या उचल, सचू पेट्या उचल. चंद्या बाहेर जा. मावशी लक्ष ठेव. काकू चला लवकर. मावशी तू अहो लक्ष ठेवा. काकू चंद्या बाहेर चल पहिला. बाहेर चल पहिला. चल अगो बाई, चल चल. आई, आई, ए आई. अरे आलीस का तू? अगं तू तिकडे काय करत होतीस? झाडांना पाणी घालत होते का? मला वाटलं गेलीस विरंगुळा केंद्राच्या कार्यक्रमाला. मी कुठे गेले नाही आणि कुठे जाणार नाही. का? राधा गेलीच ना आपल्याला सोडून. तशी तूही बिझी होशील आणि मग मी पडेन एकटी. काही एकटी बिकटी राहत नाहीस ना तू. सरप्राईज. पाहिलंस किती माणसं आहेत तुझ्या सोबतीला. अगं ही आपली माणसं आहेत. गेली ना तरी कायमची नाही काही जात सोडून. येतात परत. राधा सुद्धा परत येईल बघ. सरप्राईज पार्टी, सरप्राईज पार्टी, सरप्राईज पार्टी, हापूस पार्टी, सरप्राईज पार्टी, सरप्राईज पार्टी, सरप्राईज पार्टी, हापूस पार्टी, सरप्राईज पार्टी, सरप्राईज पार्टी, हापूस पार्टी. अरे सगळे उभे का? चला चालू करूया हापूस पार्टी. अब हा पिकलाय. वा चांगलंय. मी अनामिका आमच्यात आहे ना. अगं बस ना इकडे सौरभ जवळ. हो. ए नको नको, तिला नको बोलवू. चिटिंग करते ती माहितीये. काकू तुम्हाला माहितीये? नाही. नाही तेच तुम्हाला माहिती नाही. आमच्याकडे दर उन्हाळ्यात वाड्यामध्ये आम्ही सगळेच असंच गोल करून बसतो आणि मस्त हापूस पार्टी करतो. चैत्र स्पेशल.
आणि मिस अनामिका, फक्त गप्पा होत नाहीत हं. मावशीची गाणी पण असतात. अरे ते म्हणजे असंच ग, आपली सदच गाणी गुणगुणायची ग. कसं आहे, आपले सणवार, मग त्याच्यातनं आपल्या प्रथा परंपरा ह्यांची ओळख होते ना, आणि घरातल्या लहान मुलांना त्यांची माहिती होते. मावशी म्हण की एखादं. मला आठवायला तर पाहिजे ना. अगं आठवेल की, म्हण म्हण म्हण. ते आठवतात. चल. अरे हो, म्हणते थांबा. ए थांबा रे, म्हणते ती. आला बाई चैतर चैतर, अंगणी होऊन माझा मैतर, आंबा मोहरला मोहरला, गातो कोकिळ माझ्या खातर, जागबाई कोकिळा कोकिळा, माझ्या माहेरच्या नगरा, सांग माझ्या गावाला भावाला, येऊन घेऊन जा हो बहिणीला. वा वा मावशी वा. चंद्या, अरे तू मिस अनामिका आल्याशिवाय आंबा खाऊ नको असं म्हणालास ना. त्यांनी खाल्ल्याशिवाय खाऊ नको असं कुठे म्हणालास? बरं झालं ना आपण इकडे चालू सगळे. वाड्यातला या वर्षीचा राहिलाच होता कार्यक्रम. असं सगळ्यांनी असं गोल बसायचं, छान आमरस काढायचा आणि मग नंतर ताव मारायचा. याची मजाच वेगळी आहे काहीतरी. दादा दादा माझी कोय. ते नाव लिहिलंय का तुझं? अरे तुझं नाव लिहिलंय याच्यावर? बघ, मी 4 आंब्यांचा रस काढलाय, 4 साली आहेत, 3च कोय आहेत तिथे. असं माझी असतं. कोय येते. हे मावशी सांग ना तू त्याला. रडक्या मावशीला अरे काय? तू रडक्या नाही, तू चिडक्यास. इकडे दे. अरे दादा मावशी आला मग काय करतोय? अरे तू का पण घेतोस माझी कोय? घे ना, अख्खी दे माझ्याकडे, तू नाही भरवायची. अरे दादा तुझी का? माझीच आहे ती. हे झालं, यांचं बालपण सुरू झालं. अगं लहान होते ना तेव्हा पण हे असेच भांडायचे. गप्प बसा रे. अगं हे ना असेच करायचे ग लहानपणी. यांचं ना आंबे पिळणं कमी आणि रंगपंचमी जास्त. तुला सांगते, ताई काय करायची माहितीये का, ह्यांचे ना कपडे उतरवायचे आणि मग यांना बनियनवर बसवायची, आणि मग हे दोघ जण असेच ते केशरी रंगाचे बनियन घालून वाडाभर नुसते फिरायचे, आणि मग घालायची ताई पाठीत 2 धपाटे घालायचे आणि बसवायचे त्यांना. बघ तुझ्यामुळे मार खावा लागतो, आईकडनं पण मावशीकडनं पण. माझ्यामुळे म्हणजे मी एकटा भांडतोय? अरे पण सुरू तूच करतोस ना. आता बघ त्यांनी कशाला घेतली हो माझी कोय? हो, सुरू त्यांनी केलं की नाही? आता गप्प बसा हा, नाहीतर मी ताई सारखे 2 धपाटे घाली ना तुमच्या पाठीत. हा हे असं करतात. आता काय? कैरी आंबट ग गोड ग, जैसी मना मनाची खोड ग, आंबा पिकला रे पिकला, लागे बालपणाची ओढ ग. राधाला पण फार आवडतो आंबा. तिला ना सगळ्यात पहिलं फळ हेच आठवलं होतं. तिची आजी कोकणातली आहे ना, म्हणून मग पहिला मान आंब्याचा. मी ना असा थोडा आंबा भरवला तिला हातानं, तर तिनं अख्खा आंबाच काढून घेतला माझ्या हातातून. आम्ही सगळे बघतच राहिलो. आठवतं ना तुला आई? आठवतं. आंबा वेडी झाली ते तेव्हापासून. जे आवडेल ते हवंच, मग ते हिसकावून घ्यावं लागलं तरी चालेल. शेवटी मातीचा गोळा म्हणून आपण कितीही आकार दिला तरी त्या मातीच्या गोळ्याला एक स्वभाव असतोच ना. आणि राधाने नेमका तिच्या वडिलांचा घेतलाय.
काकू हे आंबे पण त्याच आजीने पाठवले? हो मग. अरे बाबा, दरवर्षी इथे पेट्यांची थप्पी लागते. 1 वर्ष कधी चुकवलेलं नाही हा त्याने. पण यावर्षी राधा आहे कुठे आंबे खायला? आंबा बाजला बाजला, सरता वैशाख पोळला, आंबा राहिला एकटा, हौस दुनियेची पुरविता.